नमस्कार. इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या 10 मेच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की आता मंजूने सत्याला सोडवून आणलेलं असतं. आता लग्नाची विधी चालू असताना मंजू तिथं आलेली असते. लग्न पार पडेपर्यंत मंजू बाजूला थांबते आणि लग्न झाल्यानंतर जेव्हा आर्यनला समजतं की त्यासोबत बसलेली मंजू नाही तर ती आत्याबाई आहे, त्यावेळेस मात्र तो खूप चिडतो. त्याच्या खिशामध्ये त्याने बंदूक ठेवलेलीच असते. काही झालं तर लगेचच कोणालाही गोळी घालायला तो तयार असतो. तेवढ्यात सत्य आणि मंजू दोघेही त्याच्या समोर येतात. सत्याला बघून त्याला मात्र रागच येतो आणि मंजूसुद्धा सध्यासोबत आहे म्हणजे मला मंजूने फसवलं ह्या गोष्टीचा त्याला राग येतो. आता तो ठरवतो की जर का मंजू माझी झाली नाही ना तर मंजू कोणाचीच होणार नाही आहे आणि तो म्हणतो देखील की मंजू जर का तुला माझं व्हायचं नसेल ना तर मी तुला कोणाचंही होऊ देणार नाही, अगदी सत्याचं सुद्धा. आणि त्याच वेळेस चिडलेला आर्यन मंजूवरती गोळी घालायला तिच्यावरती बंदूक रोखतो. तेव्हा आपल्याला बघायला मिळतं की आता मंजूवरती गोळी रोखली असताना, बंदूक रोखली असताना आर्यन बंदुकीचा आता ट्रिगर दाबणारच तेवढ्यात समोर सत्य येतो. मंजूला लागणारी गोळी सत्याने स्वतःच्या छातीवरती झेललेली असते. आता मंजूचा तर जीव वाचलेला असतो पण सत्याला मात्र गोळी लागलेली असते. सर्वांच्या समोर मंडपामध्ये आता आर्यनने सत्याला गोळी झाडलेली असते. सत्या गोळी लागता क्षणी डायरेक्ट जमिनीवरती धाडकन कोसळतो. आता मंजू खूप रडू लागते. सत्या डोळे उघड ना, माझ्याकडे बघ ना, असं म्हणून मंजू सत्याशी बोलत असते. घरात सगळ्यांनीच पाहिलेलं असतं की आर्यनने हे असं केलेलं आहे. आता सत्या रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवरती कोसळलेला आपल्याला बघायला मिळतो. ऐन लग्नपंपामध्ये आर्यनने सत्याला गोळी झाडलेली आहे. आता आर्यन तिथून पळ काढतो पण इकडं मंजू आणि सत्या मात्र दोघंही खाली असतात. मंजूने डोक्यावर सत्याचं डोकं स्वतःच्या मांडीवरती घेतलेलं असतं आणि ती रडत असते, सत्या माझ्याकडे बघ ना, माझ्याकडे डोळे उघडून बघ तरी, माझं नाव तरी घे एकदा, मला बोल ना वाघमारे म्हणून. पण सत्या मात्र डोळे उघडत नाही आहे. आता मंजूचा तर जीव सत्याने वाचवला पण तुम्हाला काय वाटतं सत्याचा जीव वाचणार का? इकडे आर्यनने गोळी घातल्यामुळे सगळ्यांना माहिती झालं की आर्यनने गोळी घातली पण संधी साधून आर्यन तिथून पळ काढून निघून गेलेला आहे. पण मंजू मात्र आता आर्यनला सोडणार नाही आहे कारण मंजूच्या डोळ्यासमोर आर्यनने सत्याला गोळी झाडली. आता सत्याला वाचवेपर्यंत मंजू शांत आहे. एकदा का सत्या बरा झाला की आर्यनला मंजूच्या तावडीतून कोणीही वाचवू शकत नाही आहे. आता तुम्हाला काय वाटतं, जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला सत्या वाचणार का? सत्य आणि मंजूचं प्रेम अमर राहणार आहे का? नक्की मंजूचं प्रेम सत्याला वाचवू शकेल का? सत्याने तर त्याच्या प्रेमाची कबुली दिलेली. मंजूवरती लागणारी गोळी त्याने स्वतःच्या छातीवरती आज झेललेली. त्यातून दिसून येतं की सत्याचं मंजूवरती किती प्रेम आहे. पण आता हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टर काय सांगणार आणि पुढं काय होणार हे पाहण्यासाठी बघायला विसरू नका इन्स्पेक्टर मंजू आणि आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.